मिरजेत सुंदरनगर खासबाग येथे एक ठिकाण. या ठिकाणचे महत्त्व म्हणजे या ठिकाणी खाजा शमशुद्दीन अल मारूफ शमना मीरा यांची बैठक असायची. या ठिकाणी खाजा मीरा साहेब हे नमाज पठण आणि बैठकीसाठी या ठिकाणी येत होते. त्यामुळे उरसाच्या अगोदर म्हणजे उर्दू 20 रजब या ठिकाणी सर्व भाविक येत असतात. उरसाच्या 4 दिवस अगोदर या ठिकाणी सलाबादप्रमाणे इथे उरूस साजरा केला जातो. कव्वाली गाण्यात येते, भाविकांच्या उपस्थितीत चादर चढवली जाते आणि मग उरसाला सुरुवात केली जाते. यावर्षीही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेचा हा दर्गा आहे. येथील 649वा उरूस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेला. ठिकाणी उर्दू तारीख 20 रजब या ठिकाणी खाजबाग मैदान, ज्याला खाजबाग जे म्हणतो, खाजा शमशुद्दीन मीरा हुसैनी बाबा म्हणजे खाजा शमशुद्दीन बाबा जे आहेत यांनी या ठिकाणी यांची बैठकीची जागा आहे. आणि या ठिकाणी ते नमाज पठण वगैरे या ठिकाणी करत होते. आणि त्यांच्या ह्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रत्येक वर्षी 20 रजबला या ठिकाणी संदलमाली आणि तसेच या ठिकाणी गलेब चढवणे, फुलाची चादर चढवणे आणि त्या ठिकाणी पूजा पाठ केली जाते. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी याच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी लंगरचा म्हणजे जेवणाच्या व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दरवर्षी या 20 रजब या उर्दू तारखेला 20 रजबला या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणी विविध कार्यक्रम, याच्यामध्ये समाखानीचा कार्यक्रम होतो, या ठिकाणी बाकीच्या पूजा पठणाचा कार्यक्रम होतो, कव्वालीचा कार्यक्रम होतो. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आज 20 रजबच्या निमित्तानं खाजा शमशुद्दीन बाबांच्या या बैठकीच्या जागेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे या उर्स साजरा केला जातो. रहमतुल्लाहि बरकातहू। ये जगह खासबाग के नाम से जाना जाता है। खासबाग का मतलब शहीद अकबर हज़रत सैयद ख्वाजा शमशुद्दीन अल मारूफ शमना मीरा गंजबख्श रहमतुल्लाह अलैह सरकार यहाँ पर आकर अपनी बैठकर इबादत गाह और इबादत फरमाते थे, अल्लाह से रुतबत जो हासिल करते थे। इस यहाँ पर जो बैठने को खासबाग नाम से जाना जाता है। आज 20 रजब इस जगह पर उर्स मनाया जाता है और उर्दू तारीख 20 रजब को यहाँ पर उर्स मनाया जाता है। फ़ायदा खानी सलाम और हिंदू मुस्लिम भाई चदरपोशी करते हैं और फ़ायदा खानी और सलाम महफिल समा और लंगर का एहतमाम किया जाता है। सभी हिंदू मुस्लिम भाई यहाँ पर आकर सरकार शमना मीरा का फैज़ हासिल कर जो भी अपने मन्नतें मुरादें पूरी कर यहाँ से फैज़ पाकर यहाँ से चले जाते हैं। इस जगह को खासबाग के नाम से जाना जाता है। सरकार यहाँ पर आकर इबादत करते थे, इसीलिए इस जगह को खासबाग के नाम से जाना जाता है।